आदिवासी कुटुंबावर जमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ल्यामध्ये निमखेडी येथील मंगलसिंगची मृत्यूची झोन। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील कहूपट्टाशेत शिवारातील 21 एकर जमिनीचा वाद चिघळल्यानं यामध्ये आदिवासी कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दिनांक 23 मार्च रोजी घडली। हिंदू मुस्लिम दोन धर्मातील बक्षीस पत्रावरून या जमिनीचा वाद विकोपाला गेला असून संबंधित वादग्रस्त जमीन मागील 20 वर्षांपासून कसणाऱ्या मंगलसिंगच्या जीवावर बेतला। मी अमर तायडे, न्यूज 24 सातपुडा संवाद। आज रोजी आपल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये अशी एक घटना झालेली आहे। आदिवासी समाजावर ही खूप मोठी अन्यायग्रस्त ही घटना आपण झालेली आहे। तर या जमिनीच्या वादातून दोन जणांना अत्यंत गंभीरपणे मारहाण या तालुक्यामध्ये झालेली आहे। तरी संपूर्ण आदिवासी समाज हा न्याय मागण्यासाठी तहसील कार्यालय व जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सुद्धा आलेला आहे। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं ही घटना झाली कशी आणि कोणत्या वादातून झाली। अत्यंत दोन गंभीर जखमी झालेले आहेत। तर आपण समाजाकडूनच जाणून घेऊया नेमकं काय प्रकार घडला। निवेदन देण्यासाठी आलेले आहेत सर्व संपूर्ण समाज बांधव, आदिवासी समाज बांधव इथं आलेले असल्या कारणास्तव हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं घटना काय घडली आणि कोणत्या वादातून आपली घटना ही घडली हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दादा, ही घटना कशी घडली आणि नेमकं किती वर्षापासून ही घटना घडत आहेत आपल्या आदिवासी भागामध्ये, त्याबद्दल आपल्याला सांगू इच्छिता? सर, हे आज कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाली। हे घटना एका वर्षाला 2-3 घटना घडतच असतात। आमच्या गोरगरीब आदिवासींची जमीन हे असे काहीतरी लोक आमच्या आदिवासी लोकांना कळत नाहीत। इकडून हे पैशाचा जोर दाखवून लोकांना किंवा पोलीस स्टेशनला जोर दाखवतात पैशाचा, तिथून धमकवतात आणि तिथून त्यांना म्हणजे आमचे जे तिथं हक्क आहेत ते शेतीवरचे आमचे ताबे आहेत तिथून ते काढायला लावतात। बरं, हे जे घटना घडली आता या घटनेमध्ये किती लोकांना मारहाण झालेली आहे आणि कोणी मारहाण केली आहे ते सांगू शकता का? या घटनेत सर कमीत कमी जवळपास 4 ते 5 जणांना मारहाण झालेली आहे आणि मारहाण करणारे एक मोहम्मद शब्बीर म्हणून आहे आणि एक त्यांचाच मुलगा मोहम्मद रिजवान म्हणून आहे आणि एक त्यांचे साथी। तर आपण बघू शकता तर असे आदिवासी समाजावर असे अन्याय झाले म्हणजे अन्याय सुरू आहेत। तर आपण हे बघू शकता याच्या अगोदर पण बऱ्याचशा आदिवासींच्या जमिनी या लोकांनी हडप केलेल्या आहेत। पैशांच्या जोरावर खूप मोठ्या जमिनी आताही सध्या अजूनही जमिनी हडप करत आहेत। जर मी प्रशासनाला एकच विनंती करू इच्छितो की हे जे पैशाने बलाढ्य लोक असलेले हे लोक आहेत हे जनसामान्यांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करत असतात सदैव। त्यासाठी हे संपूर्ण आदिवासी समाज हा इथं आलेला आहे आणि यांना कुठेतरी न्याय मिळावा हीच यांची अपेक्षा घेऊन इथं आलेले आहेत। तरी मी विनंती करतो प्रशासनाला की यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशी आमची अपेक्षा आहे। न्यूज 24 सातपुडा करिता संपादक अमर तायडे, जळगाव जामोद।